शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख स्वतः उद्धव ठाकरे यांनी इशारा दिलाय की जर त्यांच्या पक्षाला विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद दिले नाही तर ते उपमुख्यमंत्री पदाच्या कायदेशीरतेला न्यायालयात आव्हान देतील। उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असणं आवश्यक आहे। हे पद अस्तित्वात आहे, परंतु अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही, म्हणून शक्य तितक्या लवकर विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करावी। मी या सरकारला आणि दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना एवढेच सांगू इच्छितो, जर तुम्ही नियमांविरुद्ध काम करत राहिलात तर मी उपमुख्यमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करेल, असंही ते यावेळी बोलले। आपल्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवराज पाटील जे एक सुसंस्कृत सभ्य असं व्यक्तिमत्व होतं, ते आपल्यातून गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। शिवराजजी ज्या वेळेला राजकारणामध्ये होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते, तरी देखील त्यांच्यातला एक वेगळेपणा मला आवर्जून सांगावासा वाटतो। तो म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने दिल्या त्या त्यांनी त्यांच्या परीने यशस्वीपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला। मग ते मला वाटतं संरक्षण मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना 26/11 हा जो काही आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता। हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरले किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे हल्लीच्या राजकारणामध्ये दिसत नाही, पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखल होते की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो, ही एक मोठी गोष्ट तेव्हा आपल्याला सगळ्यांना दिसली असेल। आणि म्हणून जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी म्हटलं तसं काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढत होते, पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत। अध्यक्षांना भेटला, सभापतींना भेटला, वेळ मागितला आहे का तुम्हाला? कारण गेल्या वर्षभरापासून आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहात आता विरोधी पक्ष नेते नाहीयेत। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये। तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस आणि लोअर हाऊस, खालचं वरचं, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित, भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं। अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे। काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पद ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत, आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा। एक महायुती एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या विचारात आहे किंवा तसा त्यांचा निर्णय होताना दिसतोय। महाविकास आघाडीचं काय? कारण अजूनही काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता नाही। एक मिनिट, महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती, मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय हा प्रश्न त्यांना पहिला विचारा। जे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी लोक घुसपेटिया करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहे, खोटे प्रमाणपत्र तयार करून राहत आहे, कित्येक प्रमाणपत्र आढळले, विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे, यावर काय कारवाई व्हावी, काय मागणी असणार? पहिले हे बांगलादेशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला
सीमा कोणाच्या हातात आहेत? केंद्राच्या हातात आहेत. केंद्रीय गृहमंत्री कोणाचे आहेत? ते इतर पक्ष फोडाफोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं. सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही, आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं. पण दुर्दैवाने असं झालं, मी मागेही बोललो तर तेच सांगतो, आज आपल्या देशाला पंतप्रधान नाहीयेत, आज आपल्या देशाला गृहमंत्री नाहीयेत, देशाला संरक्षण मंत्री नाहीयेत. हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, देशाचे नाहीयेत. कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे. ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षात येणाऱ्या भ्रष्टाचारांचं रक्षण करण्यात जास्त गुंतले. पुढच्या आठवड्यात महापालिका झाली असली तरी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नवाब मलिक चर्चेमध्ये असतील तर भाजप सहभागी होणार नाही असं सुद्धा आता म्हणतात. म्हणजे नवाब मलिकचे लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर.